मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय। आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आपल्यासोबत बोलणार आहे। विषय असा आहे की इगतपुरी आणि मुंबईच्या मध्यभागी विराजमान असलेलं पडघा नावाचं एक गाव आहे। या पडघा गावामध्ये बोरवली नावाचा एक भाग आहे। त्या ठिकाणी साकीब नाचन नावाचा एक दहशतवादी भामटा जिहादी त्या ठिकाणी राहत होता। अनेक वेळेस त्याला देशविरोधी कारवायांमध्ये त्याला अटकही झालेली आहे। गुजरातच्या न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा दिली होती। आणि या साकीब नाचनच्या माध्यमातून पडघा या गावामध्ये जवळपास 83% वर मुसलमान त्या गावामध्ये राहतात। आणि या साकीब नाचननं त्या गावाला इस्लामिक स्टेट म्हणून घोषित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे। इस्लामिक स्टेट घोषित झाल्यानंतर त्या गावामध्ये संविधान चालणार नाही, त्या गावामध्ये या देशाचे सूत्र चालणार नाही, तर तिथं शरिया नावाचा कायदा चालेल, असा सगळा तो खेळ होता। ज्या वेळेस 15-1 दिवसापूर्वी त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आणि या छाप्यामध्ये त्या ठिकाणी ज्या गोष्टी त्यांना आढळल्या त्या अतिशय धक्कादायक आहेत। त्या ठिकाणी देशविरोधी कारवाया कशा करायच्या, भारताला इस्लामिक राष्ट्र म्हणून कसं घोषित करायचं, यासारखे काही मार्गदर्शक पुस्तकं तिथं सापडली। एवढंच नाही, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे हत्यारं सापडले, तलवारी सापडल्या, वेगवेगळे प्रकारचे शस्त्र सापडले, बंदुका सापडल्या। आणि हे कुठं घडतंय? आपल्या महाराष्ट्रामध्ये। मुळात या दहशतवादी संघटनांचा एक मोठा असा विचार आहे की या भारतातील असे 400 गावं की ज्या गावांमध्ये 83% वर मुसलमान होतील आणि त्या गावांना इस्लामिक स्टेट म्हणून घोषित करण्यात येईल, असे 400 गावं एकत्र तयार करायचे आणि एकाच वेळेला या 400 गावं या भारताच्या विरोधामध्ये उभे करायचे। याने होईल एक की आपण ज्याला हिंदू राष्ट्र किंवा भारत हा स्वतंत्र राष्ट्र आहे असं म्हणतो किंवा संबोधतो, त्या भारताला इस्लामिक राष्ट्र घोषित करता येईल। जे बंगालमध्ये झालं, बांगलादेशामध्ये झालं, तेच पुन्हा इथं भारतामध्ये सुद्धा करण्यात येईल। आणि असाच हा सगळा खेळ चालू आहे। माझे हात जोडून आपल्या हिंदूंना एकच विनंती आहे की आपल्या जवळपासच्या गावांमध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर विचार करा। आता आपल्या पिढीचं एक मोठं भाग्य आपल्या पिढीला लाभतंय की आपल्याला देशाचं संरक्षण करण्यासाठी किंवा देशाची सेवा करण्यासाठी फक्त सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही, तर आपण आपल्या घरामध्ये राहून सुद्धा अशा दहशतवादी जिहादी भामट्यांवर लक्ष ठेवून जर कुठे काही गडबड दिसत असेल तर ती बातमी पोलिसांना योग्य वेळी देऊन आपण आपल्या देशाचं संरक्षण करू शकतो। त्याच्यामुळे सेक्युलरिझम वगैरे, सर्व धर्म समभाव, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कधीतरी देशाच्या हिताच्या गोष्टी करूया आणि देशासाठी संघटित राहूया। कारण हा हिंदू समाज जितका भोळा दिसतो तितका या हिंदू समाजाला शौर्याचा इतिहास आहे। फक्त वेळ आली आहे की तुमचं शौर्य योग्य ठिकाणी दाखवण्याची। जसं साकीब नाचनचा डाव पोलिसांनी उधळून लावला, तसंच जर या देशामध्ये अनेक ठिकाणी जर अशा गोष्टी घडायला लागल्या तर पोलीस यंत्रणेला सुद्धा हा मोठा प्रश्नचिन्ह आणि मोठा बिकट परिस्थिती त्यांच्यावर निर्माण होईल। त्यामुळे आता प्रत्येक माणसाला या गोष्टीमध्ये जागृत राहणं गरजेची गोष्ट आहे। आता वारी सुद्धा चालू आहे। या वारीमध्ये सुद्धा काही टोपीबाज लोक येतात आणि वारकऱ्याचं सोंग करतात, परंतु कोण आपला, कोण परका, कोण आपला दुश्मन आहे, कोण या संविधानाला मानतो, कोण या देशाच्या तत्वांना मानतो, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच कळतं। एवढे आपण दूधखुळे नाही होत। त्यामुळे जो कुराणावर चालेल तो नाही, तर जो या देशाच्या संविधानावर चालेल तोच आपला भाऊ आहे आणि तोच आपला बांधव आहे। हे प्रत्येक हिंदूने आता लक्षात ठेवलं पाहिजे। बाकी आपल्या आजूबाजूला जर अशा थोड्याशा गडबडी दिसत असेल तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पोलिसांना त्याची बातमी द्या आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवा। रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय, भारत माता की जय।